मॅथ्स 1 मध्ये थर्ड प्रकरण, थर्ड चॅप्टर जो आहे बहुपदी पॉलिनॉमियल्स चालू आहे. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 यामध्ये आपण पहिले 5 क्वेश्चन घेतलेले आहेत. या अगोदरची प्रकरण तसेच मॅथ्स 2 मधील आपले जेवढे झालेले चॅप्टर्स आहेत ते आणि इयत्ता 8वी ते 10वी गणिताच्या सर्व व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक केल्यास रोजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि रेग्युलर व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. तर प्रॅक्टिस सेट 3.1 यामध्ये आपण क्वेश्चन 6 बघणार आहोत. काय क्वेश्चन म्हटले पहा, राईट द पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म. द गिव्हन पॉलिनॉमियल जे दिलेलं आहे तुम्हाला ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचे, बहुपदी प्रमाण रूपात लिहिणे. आपण याच्या अगोदर काय 3 टाइप याच्यामध्ये बघितले, स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजेच प्रमाण रूपात, नंतर कोएफिशियंट रूपामध्ये, सहगुणक रूपात लिहायचे आणि जे आहेत कोटी कशी असते त्याचं प्रमाण रूप वापरून ते पण लिहायचे. तर ते त्यावर आधारित हे प्रश्न आहेत. 1 किंवा 2 मार्कांसाठी ते तुम्हाला येऊ शकतात. तर हे जे किंवा एमसीक्यू मध्ये पण हे जे असतात त्याचे जे ऑप्शन्स असतात त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला एमसीक्यूच्या फॉर्म मध्ये हे विचारू शकतात. तर यामध्ये पहा स्टँडर्ड फॉर्म विचारले, बहुपदी जे आहे त्या प्रमाण रूपात लिहा. प्रमाण रूपात लिहिताना आपण काय करतो स्टँडर्ड फॉर्म मध्ये, वी राईट इट इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द इंडेक्स. इंडेक्सचा उतरत्या क्रमाने म्हणजे घातांकांचा उतरता क्रम आपण घेत असतो. आता ह्या बहुपदीमध्ये पहा किती, इट इज ट्रायनॉमियल. द हायेस्ट पॉवर ऑफ पॉलिनॉमियल इज किती 3 आहे इथे, नंतर 2 नाहीये, एम आहे आणि म्हणून मग प्रमाण रूपामध्ये लिहिताना त्यांचं जे क्रम आहे इथे 3 आहे, नंतर इथे 1 एम क्यूब, त्यानंतर इथे 3 नाही लिहिणार आपण. आता कोणता लिहिणार, 3 च्या नंतर 2, इंडेक्स 2 असलेला ऍबसेंट आहे म्हणजे नाही येते, म्हणून आपण आता त्यानंतर 1 येतो म्हणून मग 5m लिहिणार. जेव्हा कोएफिशियंट फॉर्म मध्ये येणार तेव्हा मात्र मग 0 दाखवून आपण लिहिणार. त्या पद्धतीचं हे गणित बघूया आपण. आणि नंतर आहे +3 झालं, m³ + 5m + 3. इट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द गिव्हन पॉलिनॉमियल. दिलेली बहुपदी ही प्रमाण रूपामध्ये अशा पद्धतीने लिहायची. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा, इट इज पॉलिनॉमियल. किती टर्म्स आहे याच्यामध्ये, 1 2 3 4 5 6 टर्म्स आहे. अँड द हायेस्ट पॉवर, सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे पहा, 4 3 5 कोणता आहे, 5 आहे. लार्जेस्ट हायेस्ट पॉवर इज द 5y⁵. 5 नंतर 4 आहे, 4 नंतर 3 2 नंतर 1 असलेला हा -7y आणि नंतर जो कॉन्स्टंट असतो किंवा जो नंबर आहे तो आहे -1/2. मग आपण त्या याच्यानुसार वी राईट नाउ इट इन द डिक्रीजिंग ऑर्डर. उतरत्या क्रमाने लिहूया आपण, y⁵ प्लस 2y⁴, y⁴ घेतलाय, प्लस y³ टर्म लिहिलं 3y³ मायनस y² y² आणि नंतर -7y -½ दिस इज द कॉन्स्टंट. इथे घेतला -½ 5 4 3 2 1 आणि इथे व्हेरिएबल नाही म्हणजे इट इज द कॉन्स्टंट नंबर. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द गिव्हन पॉलिनॉमियल. याला म्हणणार आपण प्रमाण रूप. जे दिलेल्या बहुपदीचं ते आहे प्रमाण रूप. तसं याच्यावर आधारित जो 8वा क्वेश्चन आहे, क्वेश्चन 8, x चल वापरून प्रमाण रूपात लिहा. बाय युजिंग द x व्हेरिएबल यू हॅव टू राईट स्टँडर्ड फॉर्म द गिव्हन पॉलिनॉमियल. स्टँडर्ड फॉर्म मध्ये ती पॉलिनॉमियल लिहायची आहे आपल्याला. हा क्वेश्चन आपण याच्या अगोदरच्या भागामध्ये घेतलेला आहे, पण तरी सुद्धा एक एक्झाम्पल घेऊया. देताना त्याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल घेते मी. काय काय कोएफिशियंट दिले पहा, 5 0 0 0 -1. आता आपण नंबर ऑफ कोएफिशियंट्स काउंट करूया. किती सहगुणकांची संख्या किती, इथे पहा ब्रॅकेट मध्ये 1 2 3 4 5. नंबर ऑफ कोएफिशियंट्स इज 5. सहगुणकांची संख्या 5 आहे. देअरफॉर द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज इक्वल टू नंबर ऑफ कोएफिशियंट -1. त्याच्यापेक्षा 1 मायनस करतो आपण. म्हणजेच काय करायचं, आपल्याला कोटी जर काढायची असेल तर या ठिकाणी आपण त्याचं हे करणार आहोत, डिग्री ऑफ
पॉलिनॉमियल इज इक्वल टू नंबर ऑफ कोएफिशिएंट -1. नंबर ऑफ कोएफिशिएंट जे आहे ते इज 5 -1. 5 -1 वी गेट 4. म्हणजे 4 हे काय झालं, हायेस्ट पॉवर ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. आणि x हे व्हेरिएबल आहे. फर्स्ट टर्म मध्ये कोएफिशिएंट काय आहे, 5 आहे म्हणून 5 घेतला. नंतर x हा व्हेरिएबल घेतला आणि x चा हायेस्ट पॉवर दॅट इज द इंडेक्स ऑफ द गिवन व्हेरिएबल इज 4. म्हणजे 5x⁴. इट इज द फर्स्ट टर्म. म्हणजे आपण काय केलं, त्याचा सगळ्यात मोठा घातांक जो आहे तो x चा चौथा घात 5x⁴ असा घेतलाय. आणि बाकीचे टर्म्स 0 0 इथे ते टर्म्स नाहीच आहेत. डायरेक्ट कॉन्स्टंट म्हणजे कोणता आहे, फक्त नंबर की ज्याच्यामध्ये व्हेरिएबल नाही. -1 की तिथे चल नाहीये. मग चल असलेलं फक्त एवढं एकच पद आहे 5x⁴ -1. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द गिव्हन. जो कोएफिशिएंट फॉर्म होता त्याचा आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये रूपांतर केलेलं आहे. तसे उरलेले दोन गणित जे आहे ती पण आपण याच्या अगोदरच्या भागामध्ये घेतलेले आहेत. त्यासाठी त्या भागाची व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता क्वेश्चन 7 बघूया आपण की राईट इन कोएफिशिएंट फॉर्म. दिलेले जे आहे सहगुणक रूपामध्ये ते दिलेले आहेत अशाच पद्धतीने हे केलेलं आहे. सहगुणक म्हणजेच कोएफिशिएंट फॉर्म मध्ये दिलेले हे करायचं आपल्याला. राईट फक्त कोएफिशिएंट फॉर्म लिहिणार आपण. त्याचं काय तुम्हाला आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये याच्यासारखं स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं नाहीये. आणि म्हणून देताना जरी आपल्याला ते दिलेले असतील बघा x³ - 2 अशा पद्धतीने दिलेलं आहे. जेव्हा आपण कोएफिशिएंट फॉर्म मध्ये ते राईट लिहत असतो तेव्हा काय करायचं असतं आपल्याला, जे टर्म्स ऍबसेंट आहेत, जे टर्म्स नाहीयेत त्यांना पण 0 कोएफिशिएंट घेऊन ते टर्म्स लिहावे लागतात. आणि म्हणून यू हॅव टू राईट इट इन द स्टँडर्ड फॉर्म याच्यामध्ये and then you write it coefficient form. मग आता इथे पहा x³ - 2 आहे पण x³ च्या नंतर x² ते टर्म नाही ते 0, त्याचा कोएफिशिएंट 0 घेणार आपण. x² नंतर x की ज्याचा इंडेक्स 1 आहे. x³ x² x x घन अधिक x² अधिक x अधिक 2. लास्ट टर्म दिलेला आहे इट इज -2 आहे. therefore we write -2. आणि कोएफिशिएंट आता फॉर्म लिहिताना कसं लिहिणार पहा, x³ चा कोएफिशिएंट 1, x² चा 0, x चा 0 आणि आज शेवटचा -2. जेव्हा x³ - 2 असेल तेव्हा अशा फॉर्म मध्ये. जर +2 असतं तर मग मात्र इथे प्लस आणि इथे प्लस आलं असतं. तर आता कोणत्या बदलून तुम्हाला वेगवेगळे उदाहरणं देऊ शकतात. सेकंड एक्झाम्पल पहा 5y. इट इज जस्ट 1 टर्म म्हणजे इट इज मोनोमियल, एक पदी आहे ती. आता ह्या एक पदी मध्ये पहा y चा इंडेक्स किती आहे, 1 आहे. परंतु आपण लिहिताना त्याचा जो हे लिहिणार आहोत स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण जेव्हा त्याला हे करणार आहोत तर 5y + 0 असं लिहिणार. कारण नंतरचा जो कॉन्स्टंट असतो, जो संख्या असते ती संख्या ते टर्म नाही तिथे म्हणून ते 0 आपण कन्सिडर करणार आहोत. वी राईट हिअर 5y + 0. देअरफॉर कोएफिशिएंट फॉर्म सहगुणक रूप कसं असणार आहे त्याचं, पहिल्याचा सहगुणक 5 आणि हा 0 म्हणजे कोएफिशिएंट ऑफ द फर्स्ट टर्म इज 5 अँड सेकंड इज 0. 5 0 इट इज द काय झाला कोएफिशिएंट फॉर्म. थर्ड एक्झाम्पल मध्ये पहा काय 2m⁴ - 3m² + 7. इट इज द पॉलिनॉमियल गिव्हन. अशा पद्धतीने दिलेली आहे. पुन्हा आता आपण जसं इथे लिहिलं त्या पद्धतीने वी राईट इट इन द डिक्रीजिंग ऑर्डर. 2m⁴ आहे. x³ चं पण x घनाचं जे पद आहे ते नाहीच आहे म्हणून आपण काय करणार 0x³ 0 कोएफिशिएंट जो आहे सहगुणक आहे तो 0 घेतला मायनस नंतर 3m² प्लस m चं पद पुन्हा 0 आहे म्हणून त्याला काय करणार 0m. त्यात जागा नसल्यामुळे मी थोडक्यात लिहिलंय ते आणि प्लस 7 0m + 7 अशा पद्धतीने ते अगोदर उतरत्या क्रमाने मांडणी केली.
2m raised to 4 plus 0x cube minus 3m square plus 0m plus 7 झालं. 4 3 2 1 आणि कॉन्स्टंट 0. आता नाउ वी राइट इट इन द कोएफिशिएंट फॉर्म. फर्स्ट टर्मचा कोएफिशिएंट 2, पहिल्याचा सहगुणक 2 आहे, दुसऱ्याचा 0, थर्ड टर्म साठी -3, फोर्थ साठी 0, फिफ्थ साठी 7 प्लस 7 आहे म्हणून 7. याच्यासारखं मायनस असतं तर मायनस घेतलं असतं. आता फोर्थ मध्ये पहा, फोर्थ एक्झाम्पल कोणतं आहे? फोर्थ मध्ये फक्त एक नंबर दिलेला आहे -2/3. दिस टाइप ऑफ द पॉलिनॉमियल इज द कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. स्थिर बहुपदी म्हणतात त्याला, की ज्याच्यामध्ये व्हेरिएबल इज ऍबसेंट, देयर इज ओनली नंबर्स. व्हेरिएबल ऍबसेंट म्हणजे कसं असतं, x⁻0 च्या फॉर्म मध्ये ते असतं. म्हणून त्याला आपण घेताना काय करणार आहोत, इथे फक्त कोएफिशिएंट फॉर्म मध्ये आहे आणि म्हणून तो जो कॉन्स्टंट किंवा तो जो नंबर आहे दॅट इज द -2/3 इज द कोएफिशिएंट फॉर्म. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे जे उदाहरण आहे ती कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं ते व्यवस्थित बघायचं आणि मग ते सॉल्व्ह करायचं आहे. पुढचा एक क्वेश्चन बघूया आपण. प्रॅक्टिस सेट 3.1 त्यामध्ये आपण क्वेश्चन 8 पर्यंत बघितलेत. आता क्वेश्चन 9 बघूया. क्वेश्चन 9 मध्ये काय सांगितलंय पहा, राइट ऍप्रोप्रिएट पॉलिनॉमियल्स इन द बॉक्सेस. तुम्हाला बॉक्सेस दिलेले आहेत आणि त्यांचे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स दिलेले. बहुपदी ज्या आहेत दिलेल्या, खालील दिलेल्या बहुपदी योग्य चौकटी भरा असं त्यांनी म्हटलं आणि रिकामे बॉक्सेस दिलेले आहेत. ज्या सगळ्या पॉलिनॉमियल्स आहेत दे आर राइट इन द सेंट्रल. मध्यभागी तुम्हाला सगळ्या पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत. इथे जे यांचं वर्गीकरण केलं, देयर इज अ क्लासिफिकेशन टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल, मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल. एकपदी, द्विपदी, त्रिपदी, 3 टाइप्स तिकडे दिले. दॅट इज द टाइप्स आर बेस्ड ऑन द टर्म्स, नंबर ऑफ टर्म्स. ते एक आहे. आणि या बाजूला काय आहे, लेफ्ट साइडला क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल, क्यूबिक पॉलिनॉमियल अँड लिनियर पॉलिनॉमियल. रेषीय बहुपदी, घन बहुपदी आणि वर्ग बहुपदी. हे सगळे प्रकार आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. त्याच्यावर आधारित जे उदाहरण आहे ती पण आपण सोडवलेली आहेत. त्यांचे टाइप्स, त्यांचे फॉर्म जे आहे, कन्व्हर्शन ऑफ फॉर्म्स ते पण आपण बघितलेले आहे. त्यावर आधारित हा क्वेश्चन आहे. आता यामध्ये पहा, अगोदर आपण x+7 घेऊया. x+7 काय आहे, किती टर्म्स आहे याच्यामध्ये, 2 टर्म्स आहेत. अगोदर आपण या बाजूचा घेऊया. दे आर द टर्म्स विच आर 2 टर्म्स असेल, बायनोमियल, ट्रायनोमियल, ते आधी आपण बघूया. x+7 2 टर्म्स आहेत म्हणजे काय झालं, त्याला काय म्हणणार, द्विपदी. 2 पद असेल ज्या बहुपदी म्हणजे त्याला म्हणणार द्विपदी. मग 2 टर्म्स असलेले कोणकोणते आहेत, इथे अगोदर x+7 घेऊया. नंतर आणखी आहेत तर 2 टर्म्स असलेले बघा. हे एक आहे x³ + 9. इथे पण 2 टर्म्स आहेत x³ + 9. आणि खालची जी बहुपदी आहे, दिस पॉलिनॉमियल इट इज ऑल्सो बायनोमियल. देयर आर 2 टर्म्स, 3x² + 5x. 3x² + 5x. देयर आर ऑल्सो 2 टर्म्स. फर्स्ट टर्म कोणता आहे, हे घेतलं आपण फर्स्ट पॉलिनॉमियल x+7. सेकंड इज x³ + 9 आणि थर्ड पॉलिनॉमियल इज 3x² + 5x. सेकंड टाइप मध्ये कोणता आहे, ट्रायनोमियल, ज्याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत. देयर आर 3 टर्म्स. अशा पद्धतीचे आपण एक बघूया की ज्याच्यामध्ये 3 पद आहेत म्हणजे त्रिपदी आहेत. हे पहा 2 पद, 1 पद. इथे 4 टर्म्स आहेत. इथे किती टर्म्स आहेत, 1 2 3 टर्म्स आहेत. देयरफॉर दिस इज ट्रायनोमियल. 2x² + 5x + 10. दिस इज द ट्रायनोमियल. दिस इज म्हणजे ती झाली त्रिपदी की ज्याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत. आता खाली आहे एकपदी, मोनोमियल. देयर आर ओनली 1 टर्म. आता एक टर्म असलेला फक्त कोणता आहे, हा x² असलेला. दिस इज द
मोनोमियल की ज्यामध्ये एकच टर्म आहे एक्स स्क्वेअर झालं. आता इकडचे जे टाइप्स आहे ते कशावर डिपेंड आहे की त्यांच्या पॉवर ऑफ द जे व्हेरिएबल्स आहेत त्या किंवा त्यांची जी कोटी असते त्याच्यावर आपण हे बघणार आहोत. वर्ग बहुपदी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये त्यांचे जे हे असेल की आपण आहे का तो डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल 2 असेल तर क्वाड्रॅटिक, 3 असेल तर क्युबिक आणि 1 असेल किंवा सिंगल हे जर असेल तर त्याला म्हणणार लिनियर पॉलिनॉमियल किंवा रेषीय बहुपदी. आणि म्हणून पण रेषीय बहुपदी की ज्याचा जो हायएस्ट पॉवर आहे इट इज 1, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 1. आता इथे फक्त आपण x+7 आता सगळ्यांची डिग्री पहा किती आहेत. फक्त एक 1 डिग्री असलेलं फक्त हे एकच एक्झाम्पल आहे. दिस इज ओनली 1 पॉलिनॉमियल की त्याची डिग्री इज 1. देअरफॉर इट इज द लिनियर पॉलिनॉमियल. इट इज काय झालं ते रेषीय बहुपदी आहे x+7. दुसरा आपण प्रकार बघणार आहोत घन बहुपदी क्यूबिक पॉलिनॉमियल. इन दिस टाइप द पॉलिनॉमियल हायएस्ट पॉवर ऑफ द इंडेक्स जो असेल तो 3 असतो म्हणजे दॅट इज डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 3. आता डिग्री ऑफ पॉलिनॉमियल 3 असताना कोणतं आहे x³ + 9 ही एक येणार x³ + 9. त्यानंतर आणखी डिग्री 3 असलेलं हे एक आहे उदाहरण x³ + x² + x + 5. हायएस्ट डिग्री बघणार आहोत आपण त्याची डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल 3. तेवढी दोनच उदाहरण आहेत की व्हेरिएबल हियर इट इज एक्स त्यांचा हायएस्ट पॉवर किती आहे 3 आहे. इट इज क्यूबिक पॉलिनॉमियल. आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये काय पहा की ज्यामध्ये डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 2 असणार. हा एक घेणार आपण हे एक एक्झाम्पल. हा पॉलिनॉमियल जो आहे तो x². इट इज द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. नंतर याला घेणार नाही कारण याचा x³ मध्ये ऑलरेडी घेतलंय आपण. इथे आता कोणतं आहे पहा 2x² असणार पहा. याची हायएस्ट जी डिग्री आहे सगळ्यात मोठा घातांक याचा 2 आहे आणि म्हणून मग डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 2. त्याची कोटी 2 आहे म्हणून मग याला द्वीप हे जे आहेत वर्ग बहुपदी जी आहे ती त्याचा समावेश होणार. आणखी कोणते आहे पहा आता x³ मध्ये घेतलेला आहे आपण. नंतर आहे 3x² + 5x. x चा कोणता घातांक आहे 2 आहे म्हणजेच काय झालं 3x² + 5x झालं 3x² + 5x म्हणजे इट इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल वर्ग बहुपदी की ज्याची कोटी 2 आहे. म्हणजे अशा पद्धतीने वर्ग बहुपदी घन बहुपदी आणि रेषीय बहुपदी या प्रकारावर आधारित तुम्हाला अशा पद्धतीचे बरेच वेगवेगळे चार्ट्स असतात ते त्या स्वरूपात देतील किंवा ऍक्टिव्हिटीच्या फॉर्मॅट मध्ये पण तुम्हाला देऊ शकतात आणि प्रॅक्टिकलच्या वेळेस पण ते विचारू शकतात. तर यावर आधारित असलेली अशी बरीचशी उदाहरणे ती काही पुस्तकात सोडवलेली असतील ते तुम्ही सोडवून बघा. पुढच्या भागामध्ये आपण यावर आधारित जे आहे की बहुपदींवरील क्रिया ते आपण बघणार आहोत आणि त्यांचं जे डिव्हिजन वगैरे जे आहे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन, सबट्रॅक्शन म्हणजे ह्या ज्या क्रिया आहेत गुणाकार, अंतभागाकार, बेरीज, वजाबाकी ह्या क्रिया या पॉलिनॉमियल्स वर कशा पद्धतीने करतात आणि सिंथेटिक मेथड ही जी भागाकार पद्धतीने संश्लेषक भागाकार पद्धत ते आपण नंतर पुढच्या भागात बघणार आहोत. थँक्यू.